तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलं आहे की राकेशच्या माणसांनी इकडे अर्णववरती अटॅक केलेला असतो, पण इशू ते आता पोलिसांच्या गाडीचं सायरन मोबाईलवरती वाजवते आणि त्यामुळे आता ते लोक तिकडनं पळून जातात. त्यानंतर इशू कसंबसं अर्णवला शुद्धीवरती वगैरे घेऊन येते. इशूला अर्णवची खूप काळजी वाटत असते. ती त्याला म्हणत असते की आपण आता दवाखान्यात जाऊया. अर्णव सर, तुम्ही सावकाश उठा, मी आहे तुमच्याबरोबर, मी घेऊन जाते तुम्हाला डॉक्टरांकडे, या तुम्ही उठा, हळूहळू या. त्यावर अर्णव म्हणतो, नाही मिसिंदर, दवाखान्यात वगैरे जाण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाही. एवढं काहीही झालेलं नाही आहे, मी तसा ठीकच आहे, दवाखान्यात जाण्याची गरज नाही आहे. इशू म्हणते, अहो सर, तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही चला ना. त्यावर अर्णव म्हणतो, नाही नको, मी काय सांगतोय ते तू नीट ऐक, मला पहिलं गाडीत घेऊन जा, गाडीत बसव. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की घरी खूप छान चर्चा रंगलेली असते. अंजली म्हणत असते, इशू आणि अर्णवचं ज्या कंडिशनमध्ये लग्न झालं होतं, मला वाटलं होतं की त्यांना एकमेकांबरोबर जुळवून घ्यायला, एकमेकांना समजून घ्यायला खरोखर खूप जास्त कालावधी लागेल, पण तसं झालं नाही. उलट ईश्वरीने आणि अर्णवने सुद्धा एकमेकांना अगदी खूपच कमी वेळात समजून घेतलं. किती लवकर ते एकमेकाबरोबर रुळले, किती लवकर त्यांनी एकमेकाबरोबर पटवून घेतलं. हे जमलं त्यांना, हे बरंच झालं एका अर्थी. आता ना आपण एक काम करू, त्यांना मस्त कुठेतरी फिरायला पाठवू. थोडक्यात म्हणायचं झालं तर हनीमूनला पाठवू. एकदा का दोघंजणं एकरूप होऊन आले ना की मग सर्व टेन्शन आपलं गेलं. एकदा का ज्युनियर ईश्वरी किंवा चिंटू घरात आले की मग कसं घराचं गोकुळ होईल आणि आपल्याही बाळाबरोबर खेळायला कोणीतरी होईल. काय हो, त्याबरोबर आता राकेश हा तिला म्हणतो, हो बरोबर बोलतेस. तर मनातल्या मनात तो म्हणत असतो, माझ्या ह्या मूर्ख, बावळट, अक्कलशून्य बायकोला काही कळतं का, काहीही बोलायचं म्हणून बोलते. काय तर म्हणे घराचं गोकुळ करते. अगं, तुझ्या त्या गोकुळाच्या नादात माझ्या ईश्वरीचं, इंदोरी जिलबीचं तू माझ्यापासून लांब नेण्याचं बोलतेस, त्याचं काय. पण लक्षात ठेव, तुझ्या भावाने जरी ठरवलं ना तुझ्या घराचं ईश्वरीबरोबर मिळून गोकुळ करायचं, तरीही मी तसं काही होऊ देणार नाही आहे. आज तुझ्या भावाला इतकी पडणार की कमीत कमी 3 ते 6 महिने तरी तो अंथरुणातून उठू शकणार नाही आहे. तर इकडे अर्णव आता इशूला म्हणत असतो, मी सिंदोर, पहिली तर तू रिलॅक्स हो, शांत हो. हे बघ, मला फार काहीच झालेलं नाही आहे. अगं, मी ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे. त्या माणसांनी मला मारलं तेवढ्यापुरतं मला गुंगी आली, पण आता मला एकदम व्यवस्थित वाटते. आता मी काय सांगतोय ते तू नीट ऐक. हे सगळं काही मुद्दामून त्या राकेशनेच घडवून आणलं होतं. मग जर आता हे सगळं त्यानेच घडवून आणलं आहे, तर आपल्याला त्याला असं भासवायचं आहे की आपल्याबरोबर काही घडलेलंच नाही आहे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी झाल्या त्यांचा काही फरकच पडलेला नाही आहे. उलट आपण छान मस्त एन्जॉय करून घरी आलो. तू मला सरप्राईज दिलंस. आपण ज्या कामासाठी बाहेर चाललो होतो ते काम यशस्वीरित्या पार पडलं आहे, आपल्याला असं त्याला भासवायचं आहे. त्यावर ती म्हणते, अहो म्हण सर. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, आता आपण इकडनं घरी जाणार आहोत. घरी गेल्यावर आपल्याला बघून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, कारण सगळ्यांनीच आपल्याला निवांत घरी या असं सांगितलं. पण मग घरात गेल्यावर आपण सगळ्यांना काय सांगायचं की तू मला जे सरप्राईज देणार होतीस ते देऊन झालं आहे, पण मलासुद्धा तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून आपण दोघंही जणं घरी लवकर आलो, कळलं का. त्यावर इशू म्हणते, अहो हो, पण मला विचारलं की मी काय सरप्राईज दिलं तर मी काय बोलू. त्यावर अर्णव म्हणतो, जर कुणी विचारलं तर सांग की सरप्राईज होतं, कोणाला सांगायचं नाही आहे, पर्सनल होतं आमचं. त्यावर इशू म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय सगळं तसं होईल तेच करेन मी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या राकेशने हे जे काही केलं आहे ना तुमच्याबरोबर, त्याचं फळ त्याला दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. त्याने खूप मोठी गलती केली आहे, तुमच्या नादी लागून, तुमच्या वाट्याला जाऊन. त्याला नाही जर जन्माची अद्दल घडवली ना तर मी सुद्धा ईश्वरी अर्णव राजे शिर्केने. आतापर्यंत तो फक्त माझ्या वाटी जात होता म्हणून मी त्याला सोडून देत होते, पण आता तो तुमच्या वाट्याला गेला आहे. आता मग मात्र मी त्याला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज तो जे काही वागला आहे ना त्याची शिक्षा खूप लवकरात लवकर त्याला मी मिळवून देईन. आतापर्यंत मी गणूबाप्पावर सगळं सोडत आले, पण आता नाही. तो तुमच्या नादी लागला. आता त्याला कळेल की मी काय करू शकते ते त्याचं. बघालच तुम्ही. नाही जर त्याला अद्दल घडवली ना तर बघा.
तुम्ही घाबरता अंजलीताईंसाठी, पण मी नाही घाबरणार आहे त्या राकेशला. त्याबरोबर आता इकडे विचार करते नम्रता, अजून इशू आणि अर्णव जिजू पोहोचले कसे नाही. मग इशू हिला लगेचच नम्रता कॉल करते आणि म्हणत असते, इशू काय गं, मला त्या माणसाचा फोन येतोय, तुम्ही अजून त्या ठिकाणी पोहोचला नाही आहात का. त्यावर इशू म्हणत असते, नमुताई अगं आईने घरी राहा सांगितलं ना, म्हणून मग अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मी विचार केला की कशाला उगाच आपण कुठेतरी भलतीकडे जायचं. मी आज सरांना नाही सांगणार, पुन्हा कधीतरी हा सगळा प्लॅन मी करेन आणि त्या माणसाचे जे काही पैसे ठरले असतील ते मी पाठवून देईन, त्यामुळे तू काही काळजी करू नको, बाकी आपण सगळं नंतर बोलू, आता पुरतं मी फोन ठेवते. एवढं बोलून इशू फोन कट करते. आता ती मनात म्हणू लागते की सॉरी नमुताई, मी तुला काहीही सांगू शकत नाही. जर मी तुला आत्ता काही सांगितलं तर तुला उगाचच्या उगाच टेन्शन येऊन जाईल आणि उगाच तू सुद्धा काळजीत पडून राहशील. मला तुलासुद्धा टेन्शन नाही द्यायचं. आपण भेटलो की मग सविस्तर या सर्व विषयावर बोलूच. इतक्यात अर्णव आणि इशू घरी पोहोचतात. मग ते दोघंही जण आता घरात येतात. त्या दोघांना घरात आलेलं बघून राकेश मुद्दामून त्यांच्या समोर येऊन उभा राहतो आणि विचारू लागतो, हे काय ईश्वरी, अर्णव, अरे तुम्ही दोघं जण घरी आलात सुद्धा नाही. म्हणजे मला वाटलं होतं की आजची रात्र तरी कमीत कमी तुम्ही दोघं घरी येणार नाही. मी तर अंजलीला म्हणणारच होतो की हे दोघं काही येणार नाही, आपण झोपून घेऊ म्हणून, पण तुम्ही तर तासाभरापेक्षाही कमी वेळात आलात. त्याबरोबर आता लगेचच इकडे अंजलीसुद्धा म्हणते, हो ना चिंटू, ईश्वरी, काय रे, काय विचारतायत हे, तुम्ही दोघं जण एवढ्या लवकर कसे आलात. तुम्हाला सांगितलं होतं ना मस्त निवांत फिरा, एन्जॉय करा, छान मज्जा करा, मस्ती करा. मग एवढं सगळं सांगितलेलं असूनही तुम्ही दोघं जण एवढ्या लवकर घरी परत का आलात. काय झालं, तुमचं दोघांचं काही राहिलं आहे का, काही घ्यायला परत आला आहे का. अरे बोला ना काहीतरी, काय विचारतोय, आम्हीच बोलतोय फक्त. त्यावर अर्णव म्हणतो, ताई 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 डोंट वरी, रिलॅक्स. मिस इंदौरला मला जे सरप्राईज द्यायचं होतं ते सरप्राईज मला मिळालं, म्हणून मग आम्ही लवकर घरी आलो. त्यावर अंजली म्हणते, काय. त्यावर अर्णव म्हणतो, हो अगं ॲक्च्युली मलासुद्धा तिला एक खूप स्पेशल आणि महत्त्वाचं सरप्राईज द्यायचं आणि ते आजच्याच दिवशी दिलेलं गरजेचं आहे, म्हणून मग मिस इंदौरला म्हटलं की जर अनायसे तुझं सरप्राईज पूर्ण झालेलं आहेच तर आपण लवकर घरी जाऊया, मलासुद्धा तुला काहीतरी छान सरप्राईज द्यायचं आणि म्हणून आम्ही दोघंही जणं लवकर घरी आलो. बस दॅट सिम्पल, त्यापेक्षा जास्त असं काहीच नाही आहे, कळलं का जिजू तुम्हालासुद्धा. त्याबरोबर अंजली ही म्हणते, अच्छा असं आहे होय, म्हणजे अजून ईश्वरीला अर्णव सरप्राईज देणारच आहे तर, पण नेमकं अजून बायकोसाठी सरप्राईज आहे तरी काय. नाही म्हणजे इंदौरी थीमचं सगळं मिळूनच आपण ठरवलं होतं, त्यामुळे त्यातलं तर आम्हाला सगळंच ठाऊक आहे, पण बायकोसाठी आणखीन काहीतरी सरप्राईज आमच्या चिंटूने प्लॅन केलं आहे हे काही आम्हाला माहीत नव्हतं. काय आहे काय असं अजून ईश्वरीसाठीचं सरप्राईज, कमीत कमी आम्हाला तरी सांग, ईश्वरीला नको सांगू, आम्हाला तर कळायला हवं की नको. काय आहे काय तुझं आता नवीन सरप्राईज. त्यावर अर्णव म्हणतो, ताई अगं ते सरप्राईज आहे ना, मग ते मी तुला तरी कसं सांगू, सरप्राईज सगळ्यांसाठी सारखंच असतं. आणि आता ईश्वरी म्हणते, सर अहो अजून किती वेळ आपण इथेच टाईमपास करणार आहोत, चला ना वरती. मला असं झालं आहे की कधी एकदाचं तुम्ही मला सरप्राईज देताय, मला खूप एक्साइटमेंट आहे, चला ना लवकर जाऊया. अंजलीताई सॉरी पण प्लीज. त्यावर लगेच अर्णव म्हणतो, ताई मी तुला नंतर सांगेन सगळं, आपण नंतर बोलूया, पण आधी मी मिस इंदौरला काय सरप्राईज देणार आहे ते दाखवतो. नाही गाडीत बसल्यापासून तिचं सुरू होतं की काय सरप्राईज आहे लवकर सांगा, काय सरप्राईज आहे लवकर सांगा, कसे बसे एवढे पेशन्स ठेवून तिला इथपर्यंत आणले. त्यावर लगेच आकाश त्यांना चिडवायला लागतो आणि म्हणतो, हो 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 जा, हा जा, नाही तशी आमची काही हरकत नाही आहे, तुम्ही छान सेलिब्रेट करा, आज तुमचा वेळ, तुमचा दिवस, तुम्ही तुमचा आनंद तुमच्या पद्धतीने लुटा, आमचं काय एवढं, आम्ही कशाला तुम्हाला उगाच डिस्टर्ब करायचं, जा 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 छान एन्जॉय करा. हा त्याबरोबर आता लगेचच अंजलीसुद्धा म्हणते, हो खरंच चिंटू, ईश्वरी दोघांनीही छान एन्जॉय करा आजची रात्र, बाय. मग इशू आणि अर्णव हे दोघंही जणं हातात हात घालून तिकडनं वरती बेडरूममध्ये येतात. आता बेडरूममध्ये आल्यावर अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर आपण सोडायचं नाही आहे तर राकेशला, आणि मग तो खोलीचा दरवाजा बंद करून घेतो. त्याबरोबर इकडे राकेशला प्रश्न पडतो की अरे हे सगळं उलटं कसं काय घडतं आहे, माझी अपेक्षा होती की ह्या अर्णवला चालताही येणार नाही, पण इथे तर सगळं उलटंच घडलं. मग आता तो त्याच्या माणसांना कॉल करतो आणि विचारतो, काय रे तुम्हाला एवढे पैसे दिले होते काम करण्यासाठी, मग तुम्ही काय काम केले.
हा अर्णव आणि ईश्वरी तर हसत हसत घरी आलेत. त्यावर मग आता त्याला त्याची माणसं सांगतात की साहेब अहो सगळंच गडबड होऊन गेलं. त्या ठिकाणी अचानक पोलीस आले आणि पोलिसांनी आमचा प्लॅन फ्लॉप केला. त्याबरोबर हे ऐकल्यावर राकेशला खूप राग येतो. राकेश त्यांना म्हणतो, बिंडोक बावळटांनो, अरे मूर्ख आहात तुम्ही एक नंबरचे. तुम्हाला एक एवढं छोटं काम दिलं आणि ते सुद्धा तुम्हाला करायला जमलेलं नाही आहे. ठेवा पहिला फोन. आणि मग राकेश फोन कट करतो आणि मग आता तो विचार करायला लागतो की नेहमी माझ्या बाबतीत हे असं का घडतं. मी जेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांचे प्लॅन फ्लॉप करायचं ठरवतो तेव्हा तसं घडत नाही. उलट माझेच प्लॅन फ्लॉप होतात. नेहमी माझ्याबरोबर हे असं का होतं. शिट, आज तरी कमीत कमी ईश्वरी आणि अर्णवचा प्लॅन फ्लॉप व्हायला हवा होता. इंदोरी जिलबीवरती फक्त माझा अधिकार आहे ह्या राकेशचा. पण आता तो चिंटू माझ्या इंदोरी जिलबीबरोबर काहीही झालं तरी मी त्यांना एकत्र येऊ देऊ शकत नाही. त्यांना एकत्र आलेलं मला बघवणारच नाही. ईश्वरीचे ऑल राईट्स आर रिझर्व ते फक्त आणि फक्त ह्या राजेश भोसले उर्फ तिच्या लाडक्या राकेशजींच्या नावावर. मग हा चिंटुकल्या कसा काय मध्ये येऊ शकतो. नाही काहीतरी करायला हवंच असा विचार राकेश करत असतो. तर इकडे इशू म्हणते, अर्णव सर, नशीब आपण घरातल्यांना जे काही सांगत गेलो ते पटत गेलं आणि घरच्यांनीसुद्धा आपल्याला फार काही प्रश्न विचारले नाही. जर घरच्यांनी आपल्याला खूप प्रश्न विचारले असते तर मग मात्र आपल्याला खोटं बोलणं अवघड गेलं असतं. आणि जर आपल्याला खोटं बोलता आलं नसतं ना तर सगळ्यांनी सहज ओळखलं असतं की तसं काहीच घडलेलं नाही आहे. पण तुम्हाला आयडिया वेळेवर सुचली, तुम्ही म्हणालात म्हणून त्या राजेशलासुद्धा आपल्याला जळवता आलं आणि आपल्याला घरच्यांनासुद्धा टेन्शन नाही द्यावं लागलं. नाहीतर जर कळलं असतं सगळ्यांना की आपल्याबरोबर काय घडलं बाहेर ते तर उगाचच्या उगाच सगळ्यांना टेन्शन आलं असतं. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मिसिंदौर तू घाबरू नकोस आणि काळजी तर मुळात करू नकोस. मी सोबत असताना तुझ्या केसालासुद्धा मी धक्का लागू देणार नाही. मी सोबत असतानाच काय, मी तुझ्याबरोबर नसलो तरीसुद्धा तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. इशू म्हणते, आयुष्यभर हवे आहात तुम्ही मला माझ्यासोबत. त्यावर अर्णव हा लगेच इशूला म्हणतो, मी तर कायमच असणार आहे तुझ्यासोबत, तुझ्यासाठी. त्याबरोबर मग आता अर्णव इशूला म्हणतो, काळजी करू नको. त्या राकेशने आज जे काही केलं आहे ना त्याचं फळ तर त्याला मी भोगायला लावेनच. जोवर त्याला शिक्षा देणार नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांती येणार नाही. त्याला चांगलं त्याच्या पापाचं फळ मी देणारच आहे. फक्त थोडा वेळ बघ, थोडे पेशन्स ठेव मिसिंदर. त्याबरोबर इकडे वल्लरी जी असते तिने आता नवीन प्लॅन बनवलेला असतो. ती विचार करते काहीही झालं तरी त्या ईश्वरीपर्यंत आणि त्या अर्णवपर्यंत त्यांच्या आईवडिलांचा भूतकाळ पोहोचलाच पाहिजे. जोवर त्यांच्यापर्यंत तो भूतकाळ पोहोचणार नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही. आतापर्यंत माझी इच्छा होती की त्या ईश्वरीला सत्य कळावं, पण आता प्लॅनमध्ये एक छोटासा बदल. आता सत्य ईश्वरीला नाही तर अर्णवला कळणार. आणि जेव्हा अर्णवला कळणार की आपल्या आईचा आणि बाबांचा सुखी संसार उद्ध्वस्त करण्यामागे त्या ईश्वरीच्या आईचा हात आहे, तेव्हा अर्णव त्या ईश्वरीला घरातून धक्के मारून बाहेर काढणार. मग आता वल्लरी काय करते, वल्लरी अर्णवला काम करताना बघते. आता अर्णव काम करत असताना ती बघते की अर्णव पेनड्राईव्हमध्ये काहीतरी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काढून घेतो. मग वल्लरी तसंच एक सेम टू सेम पेनड्राईव्ह घेते. त्या पेनड्राईव्हमध्ये तिच्याकडे असलेले अर्णवच्या वडिलांचे म्हणजेच रमाकांत राजे शिर्केंचे आणि ईश्वरीच्या आईचे फोटोज काढून घेते आणि मग ती ते पेनड्राईव्ह अर्णवच्या कामाच्या पेनड्राईव्हबरोबर एक्सचेंज करते. आणि आता ती अर्णवच्या कामाचं जे पेनड्राईव्ह असतं ते तिकडनं घेऊन जाणार असते. पण इतक्यात तिला लावण्याचा फोन येतो. आता लावण्य म्हणत असते, मामी तुमच्या त्या फालतू कुठल्या तरी प्लॅनमुळे ना काहीही घडलेलं नाही आहे, काहीच निष्पन्न झालं नाही यार. आणि ती ईश्वरी छान रात्रभर एकत्र होते. जिजूंनी मला कॉल करून सगळं सांगितले. त्यावर वल्लरी तिला म्हणत असते, लावण्या मूर्खपणा करू नको, गप्प बस. आता आम्ही पुढे असा ट्रॅप रचला आहे ना की ज्यामध्ये यश आल्यानंतर अर्णव फक्त तुझा आणि तुझाच असेल. आणि मग तिच्याशी बोलता बोलता वल्लरी तिकडनं बाहेर निघून जाते आणि ते पेनड्राईव्ह घ्यायचं मात्र तिथेच राहतं. इतक्यात इशू तिकडे येते. इशू बघते की अर्णवने टेबलावरती एवढा सारा पसारा काढला आहे. इशू विचार करते, हे अर्णव सर पण ना लहान मुलांच्या वर्तड आहेत. काम करताना एवढा पसारा कोण करतं. ते लहान मुलं कशी चित्र काढताना पसारा करून ठेवतात, अगदी तसं आहे यांचं. आता हे सगळं आवरणार कोण, बायको.
आणि मग इशू लगेचच आता अर्णवने केलेला सगळा पसारा आवरायला लागते. आता ती त्याचं लॅपटॉप व्यवस्थित बंद करून त्याच्या जागेवर ठेवते, त्या फाईल्स सर्व बंद करते, ते सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून देते आणि आता ती ते पेनड्राईव्हसुद्धा दोन्ही उचलते आणि ठेवते. इशूला वाटतं की दोन्ही पेनड्राईव्ह अर्णवच्या कामाचेच आहेत. इतक्यात अर्णव खोलीत येतो आणि इशूला म्हणतो, मिस इंदौर हे सगळं तू आवरलंस का? त्यावर इशू होकार देते. अर्णव आता ते पेनड्राईव्ह बघतो आणि म्हणतो, अरे 2 पेनड्राईव्ह मिस इंदौर, यातलं माझं पेनड्राईव्ह कुठे? आता आधीच एकतर मला कामासाठी जायला उशीर होतोय, त्यात आता हे पेनड्राईव्ह चेक करत बसायला आणखीन वेळ लागेल. तुला कोणी सांगितलं होतं इथे आणखीन एक लाल रंगाचं पेनड्राईव्ह ठेवायला? माझं एकच पेनड्राईव्ह होतं यातलं. आता मला माझं पेनड्राईव्ह शोधायला पुन्हा वेळ जाणार. तुला माहिती आहे का आज केवढी महत्त्वाची मीटिंग आहे ते? जर पेनड्राईव्ह नाही ना सापडलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. त्यावर इशू ही म्हणते, शांत व्हा, कळलं? शांत. आणि मग इशू ते दोन्ही पेनड्राईव्ह व्यवस्थित निरखून पारखून बघते आणि त्यामधलं अर्णवचं पेनड्राईव्ह बरोबर त्याला काढून देते. अर्णव म्हणतो, तुला कसं माहिती हे माझंच पेनड्राईव्ह आहे ते? त्यावर इशू अर्णवला सांगते, तुमच्या पेनड्राईव्हवरती छोट्या अक्षरात एक आर असं लिहिलेलं लेटर होतं म्हणून माझ्या लक्षात राहिलं. तुम्ही हे पेनड्राईव्ह जेव्हा नवीन आणले होतेत ना तेव्हा सगळे पेनड्राईव्ह माझ्याकडेच ठेवायला दिले होते आणि सगळ्या पेनड्राईव्हवरती तुमच्या आर असं कंपनीचं सिम्बल लिहिलेलं आहे आणि या पेनड्राईव्हवरती काही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे हे पेनड्राईव्ह तुमचं आहे आणि हे पेनड्राईव्ह तुमचं नाही आहे, कळलं का? आणि मग तिथे रिकामं पेनड्राईव्ह हातात घेते आणि म्हणते, आता हे पेनड्राईव्ह इथे ठेवत नाही, नाहीतर पुन्हा तुम्ही ते पेनड्राईव्ह मिक्स कराल, गडबड कराल आणि उगाच नंतर मला ओरडत बसाल, कळलं ना? अर्णव सर तुम्ही पण ना, बरं जाऊ दे ते सगळं, आता या पटकन ब्रेकफास्टला या, तोपर्यंत मी पटकन ब्रेकफास्ट सर्व करते. मग इशू खाली येते आणि आता ती खाली येऊन अर्णवला नाश्ता सर्व करण्यासाठी हात पुढे करत असते. पण आता तिच्या हातामध्ये ते रिकामं पेनड्राईव्ह असतं. अर्णव म्हणतो, मिस इंदौर ते रिकामं पेनड्राईव्ह कशाला एवढं जीवाजवळ बाळगून ठेवलंयस? आता ते फेकून दे ना, तसाही त्याचा काय उपयोग आहे? त्यावर इशू म्हणते, अहो कधीतरी पेनड्राईव्ह कामी पडतं, असे टाकून देऊ नये पेनड्राईव्ह. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर आपल्याकडे ना खूप पेनड्राईव्ह आहे, तू विसरत असशील तर तुला सांगतो, तुझा नवरा बिझनेसमन आहे, कळलं का? त्यामुळे तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला पेनड्राईव्ह देऊ शकतो. तू फेकून देते पेनड्राईव्ह आणि दोन्ही हाताने पटापट सर्व कर. त्याबरोबर इशू म्हणते, यांना ना वस्तुकांची कदरच नाही आहे. बरं ठीक आहे, जशी तुमची आज्ञा अर्णव सर. आणि मग इशू जाते आणि ते पेनड्राईव्ह डस्टबिनमध्ये फेकते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, बाय द वे आज ब्रेकफास्टला काय मेन्यू आहे? त्यावर इशू म्हणते, अंजलीताईंना उपीट खायची इच्छा झाली होती म्हणून त्यांच्यासाठी उपीट बनवलं आहे आणि बाकी सगळ्यांसाठी छान मस्त गरम गरम थालीपीठं लावली. त्यावर अर्णव म्हणतो, बरं चल पटपट मिस इंदौर सर्व कर, मला ऑफिसला जायला उशीर होतो. इशू म्हणते, माणसाने ना जरा खाताना दम धरावा. माझी आई नेहमी म्हणते, आधी विठोबा मग पोटोबा. त्यावर अर्णव म्हणतो, काय? त्यावर इशू म्हणते, जाऊ द्या ते तुम्हाला नाहीच कळणार, तुम्ही खाऊन घ्या पटापट. आणि मग इशू अर्णवला ब्रेकफास्ट देते आणि अर्णवला विचारते, कसं झालं नाश्ता? त्यावर अर्णव म्हणतो, छान, उत्तम. त्यावर आकाश म्हणतो, वहिनीसाहेब तुमच्या हातचा नाश्ता करून घराबाहेर पडलं ना की दिवसभर मन आणि पोट दोन्ही कसं प्रसन्न असतं. काय दादा? त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन छान कर तेव्हा मी प्रसन्न होईल, कळलं ना? नाही तुझ्या पोटाचं जाऊ दे, नाही तर झोपशील तिथे जाऊन. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण हसू लागतात. तर आता इथे वल्लरी विचार करते, अरे देवाच्या मनात नक्की आहे तरी काय रे देवा बापा? अरे बघतोयस ना मी किती प्रयत्न करते अर्णवपर्यंत आणि त्या मूर्ख ईश्वरीपर्यंत, त्या ईश्वरीच्या आईचं आणि त्या अर्णवच्या वडिलांचं सत्य पोहोचण्यासाठी. पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी गडबड होती आहे, काही ना काहीतरी गोंधळ होतो आहे आणि सगळं राहून जातं. मगाशी त्या ईश्वरीने ते सगळं कचऱ्यात फोटो वगैरे फेकून दिले, नंतर त्या लावण्याने मूर्खपणा केला, ड्रेस बदलला, नंतरनं आता आणखीन एक गडबड होऊन बसली आणि ते म्हणजे ह्या ईश्वरीने आता ते पेनड्राईव्हच फेकलं. आता मी करू तरी काय? आता तर माझ्याकडे ना फोटो उरलेत ना पेनड्राईव्ह उरलं आहे ना काही फुटेज, काहीच पुरावा नाही आहे त्या सुप्रियाच्या आणि त्या रमाकांत राजे शिर्केच्या बाबतीतला. आता मी सत्य सगळ्यांसमोर कसं आणू? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला कसं वाटतं तू ही रे माझा मित्र मालिकेचे भाग ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.